Hello everyone. Hello my dear students. Today we are taking chapter 9 Maths Fun in the IGKO 4th standard test skills. आपण काय काय टेस्ट करणार आहोत? नंबर सेन्स, कॉम्प्युटेशन ऑपरेशन्स, फ्रॅक्शन्स, लेंथ, वेट अँड कॅपॅसिटी, टाइम अँड मनी, पेरिमीटर, सिमेट्री, फॅक्टर्स अँड मल्टिपल्स, जिओमेट्री, डाटा हँडलिंग अँड लॉजिकल रिझनिंग. Come to the first question. पहिला प्रश्न. What is the sum of 4062 and 3796 when it is rounded off to the nearest thousands? Nearest thousands सोबत राउंड ऑफ करायचे यांना. 4062 चा नियरेस्ट थाउजंड तो 4000 प्लस सम करायचं प्लस यामध्ये 3796 हे सुद्धा नियरेस्ट 4000 होता. नियरेस्ट 1000 म्हटल्यास कारण काय तर 3796 म्हणजे जवळजवळ हे 4000 आहेत. 4000 आणि हे पण 4000, दॅट इज 4000 प्लस 4000 8000. राउंड ऑफ केल्याच्या नंतर 8000 आन्सर येते. तर ऑप्शन सी इज द राइट आन्सर. Question number 2. In the given addition problem, a same number is missing. What is the missing number? Missing number पाहायचा आपल्याला इथे या क्वेश्चन मध्ये. इथे आणि इथे काय आहे तर पाहायचं. तर चला पाहू. 1 plus 9 10, 10 plus 6 16, 16 चा 6 plus 1 is carry, 1 here is carry. 1 plus 6 7, 7 plus 2 9, 9 plus 3 12, 12 are 2 and 1 is carry. 1 plus 8 9 झाली. 9 मध्ये अशा कोणती संख्या मिसळल्याच्या नंतर एक असताना 7 येतील तर ऑफकोर्स 8 17 होतील. 70 चा युनिट प्लेसला 7, 1 कॅरी, 8 plus 1 9, 9 plus 6 15, right? Now this 8 is divided into two parts, this and this. दोन्ही ठिकाणी आपल्याला 8 चे सम द्यायचे. सेम नंबर येणार की ज्यांची बेरीज 8 येईल. तर 4 plus 4 is equal to 8. दोन्ही ठिकाणी 4 4 असतील म्हणजे आन्सर 4, ऑप्शन ए. चला तर मग तिसरा प्रश्न. Very good. महिमा is facing the museum. महिमाचं फेसिंग आहे म्युझियम कडे, म्हणजे इकडे चेहरा आहे हिचा महिमाचा. She takes what 3/4 ton, 3/4 टन टर्न घेते ही 3/4 in the anti-clockwise direction. महिमाचा चेहरा इकडे आहे. अँटी क्लॉकवाइज म्हणजे कुठं या दिशेने फिरणार आहे. किती फिरते तर 3/4 and then 1/2 turn towards her right. What will she be facing now? बघा आपण हळूवारपणे. महिमाचा चेहरा इकडे आहे. 3/4 part means how many parts are there? How many parts are there? Parts are 1. पाहू शकता. This one, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 parts आहेत. 8 parts आहेत म्हटल्याच्या नंतर 3/4 4 ला 8 करायचं. 8 जर करायचं असेल तर 2 न मल्टिप्लाय केलं 4 ला. ह्या 3 ला सुद्धा 2 न मल्टिप्लाय करू 6. मीन्स out of 8 parts महिमा turned 6 parts to the anti-clockwise direction. महिमाचं फेसिंग इकडे आहे. 6 पार्ट्स इकडे जायचं. इथं आली महिमाचा चेहरा 1 1 2 इथं आल्याच्या नंतर 3 4
5 and 6. महिमाचा चेहरा इकडे खाली येईल, खालच्या दिशेला आहे झू. झू पासून कुठं जायचंय आता, तर झू पासून तिच्या राईटला महिमाच्या इथे आला चेहरा महिमाचा. इथून राईट साइड, राईट म्हणजे इकडे येणार आहे. राईट साइडला किती जायचंय, 1/2 पार्ट, दॅट इज 1/2. 8 पार्ट्स आहेत, 2 ला 8 करायचे म्हणजे 2 ला मल्टिप्लाइड बाय 4 केलं आला 8 आणि 1 ला मल्टिप्लाइड बाय 4 सेम, दॅट इज 4 टाइम्स महिमा इकडे टर्न होणार आहे. 4 टाइम्स. पहा आता महिमाचा चेहरा झूच्या दिशेने होता, झूच्या दिशेने चेहरा 4 टाइम्स राईट टर्न करायचा आपल्याला. 1 टाइम केल्याच्या नंतर इथे स्कूलला, सेकंड टाइम मॉल, थर्ड टाइम हाऊस and fourth time hospital. Where will she be facing now? The right answer is hospital. She is facing towards the hospital. चला ऑप्शन पाहू. हाऊस, हॉस्पिटल, पार्क and म्युझियम. Answer is हॉस्पिटल. चला तर पुढील प्रश्न पाहू. Question number 4. Smallest factor of a number is and smallest positive multiple of a number is. याचं काय सोपं आहे. Smallest factor of any number is 1 and the smallest positive multiple also is number itself, that's self number. Question number 5. In the given figure, how many more squares should be shaded so that 4/5 of the figure is shaded? How many more figures to be shaded? How many figures are shaded there? How many squares are shaded? 1, 2, 3 and 4. 4 squares are shaded. आता पाहू. 4/5 टोटल नंबर ऑफ स्क्वेअर्स जर आणायचे असतील तर 5 च्या मल्टिपल मध्ये असतात हे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15. By which number 5 is multiplied and then get 15? That is 3. 3 ने मल्टिप्लाय केलं 5. तर जसं आपण डिनोमिनेटरला 3 ने मल्टिप्लाय करतो तसं न्यूमरेटरला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करू. 3 चौक 12, 12/15. ओके, these are 12/15 पार्ट. आपल्याला 15 out of 15 we have to shade 12 parts. Out of 15 we have to shade 12 parts and there are 4 parts. 4 squares are already shaded. Then 12 multiplied by 4, 12 minus 4 is equal to 8. We have to shade another 8 parts, that we get 4/5, that is 12/15 parts shaded. Answer is D. Varsha has 18 boxes. Varsha has 18 boxes of chocolates. If she observed that every 3 boxes have 36 chocolates, every 3 boxes have 36 chocolates, then one box 36 divided by 3, one box have 12 chocolates. Each box have 12 chocolates. आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे की प्रत्येक बॉक्स मध्ये आता किती चॉकलेट्स आहेत, 12. Then how many chocolates she had altogether? How many boxes are there?
18 boxes. 18 multiplied by 12. Then we get the whole number of chocolates. 18 multiplied by 12. 18 10 the 180. 18 12 the 18 10 the 180 plus 18 2 the 36. 180 मध्ये 36 टाकले किती झाले? That is 216. 216. Answer is D. चला तर मग क्वेश्चन नंबर 7. कंपेअर अँड फिल इन द बॉक्स. या बॉक्समध्ये इज इक्वल टू चिन्ह बसतं का, ग्रेटर दॅन का लेस दॅन, कॅन नॉट बी डिटरमाइंड. आपल्याला ठरवायचंय. लक्षात घ्या, डी मीन्स 500 सॉरी, एम मीन्स 1000. That is 1000 means this is greater number than this number. That is answer absolutely we are getting C. असं चिन्ह असणार आहे. तर हे नंबर्सच पाहायचे असतील तर पाहू शकतो आपण. 500 sorry and 100. C means 100. That is 500 plus 100 600. 650. 650 plus 30. 680 plus 4. 684. This number is 684. And this is 1000. M means 1000 plus D means 500. 1500 plus 300 1500 and plus 300 1800. That is 1800. What is this number? 100 minus 10, that is 90. 90 plus 3, that is 93 plus 93. 1893. एवढं आपल्याला पाहायची गरजच नाही. 680 हे लहान आहेत, म्हणजे हा नंबर लहान आहे या नंबरपेक्षा, हा लहान आहे या नंबरपेक्षा. दॅट इज आन्सर सी. इथंच लक्षात येतं आपल्या ह्याच्या पुढची संख्या हे आहेत 500 आणि 1000, म्हणजे ही काही झालं तरी ही मोठी संख्या येणार आहे. Which of the following figures is symmetrical? A, B, C or D? This is symmetrical. म्हणजे एक लाईन मारली तर दोन्ही भागात सारख्याच आकृत्या तयार होतील. ही जर आकृती फ्लिप केली, ही जर आकृती ही इकडची ह्याच्यावर टाकली तर बरोबर पडेल. दॅट इज सिमेट्री. त्याला सिमेट्री म्हणतात. सिमेट्रिकल फिगर इज डी. क्वेश्चन नंबर 9. Mohit's birthday is on the 6th day after Republic Day. When is Republic Day? 26th of January. Right? 26 जानेवारी च्या नंतर 6 दिवसांनी मोहितचा बर्थडे आहे. म्हणजे 1 to 28 ला, 23 ला, 29 ला 3, 30 ला 4 days and 31 ला 5 days. That is 1 Feb. 1 Feb को 6 डे होते हैं. 6th डे होना. 6th डे ला काय आहे? बर्थडे आहे मोहितचा. मोहितचा बर्थडे 6th डे ला आहे. दॅट इज फेब्रुवारी 1st ला मोहितचा बर्थडे आहे. आता 31st ऑफ जानेवारीला काय आलं? संडे. 31st ऑफ जानेवारीला काय आलं? संडे. नेक्स्ट डे 1 फेब ला काय येणार? मंडे. आन्सर मंडे, वेनसडे, संडे और सैटरडे. दैट इज आंसर इज मंडे. टेंथ क्वेश्चन.
what is the weight of this hammer? This sign, what is this hammer? हे हॅमरचं वेट काय आहे पाहून घ्या. हॅमर एवढेच किती आहे ते हॅमरचं वजन आणि ह्या 1 2 3 4 and 5 ह्या 5 वस्तूंचं ट्रायंग्युलर शेप दॅट इज कोनिकल शेप वस्तूंचं 1 2 3 4 5 5 कोनिकल शेप वस्तूंचं वजन या एका हॅमर एवढं आहे. एका पहा हे 2 इथे रिमेनिंग आहेत. उरलेल्या 3 चं वजन किती आहे 12 किलोग्रॅम and 300 grams. This 3 कोनिकल वस्तूंचं वजन 12 किलोग्रॅम 300 ग्रॅम म्हणजे एका कोनिकल वस्तूचं वजन किती झालं तर 4 किलोग्रॅम and 100 ग्रॅम. मग या दोनचं किती झालं 4 plus 4 8 kg 8 kg plus 200. मग अशा 5 वस्तूंचं किती झालं हे 3 हे 2चं झालं वजन आणि हे 3चं 12 300. 12 मध्ये 8 टाका हे 8 12 मध्ये टाका 20 किलोग्रॅम 200 आणि 300 500 ग्रॅम 20 किलोग्रॅम 500 ग्रॅम. आन्सर इज बी. Question number 11. Football matches are played in 2 halves. 2 हाफ मध्ये फुटबॉल मॅचेस खेळले जातात विथ अ ब्रेक इन बिटवीन. त्यांच्यामध्ये ब्रेक असतो. Each half lasts for 45 minutes. 45 मिनिट्सचा एक हाफ असतो क्रिकेटमध्ये. नो फुटबॉलमध्ये इफ द गेम स्टार्टेड at 4:15 PM ला गेम स्टार्ट झाला 4:15 PM ला गेम स्टार्ट झाला देन what time did the first half end? बस 4:15 गेम स्टार्ट झाला. हे 2 हाफ्स असतात त्यांचा ब्रेक असतो. याच्याशी आपल्याला सध्या काहीही घेणं देणं नाही या प्रश्नामध्ये. 4:15 सुरू झालेला मॅच 45 मिनिटं चालतो म्हणजे पाऊण तास चालतो. 4:15 मध्ये पाऊण तास टाकला म्हणजे 45 मिनिट्स टाकले तर 5 येतात. 5 PM ला मॅच संपणार. one half संपणार आहे. That is answer is 5 PM. Today's last question. We are taking the last question today. 12th question. And remaining questions आपण उद्या बघणार आहोत. नेक्स्ट पार्ट मध्ये बघणार आहोत. या चॅप्टरचे आपण 2 पार्ट करत आहोत. Question number 12. Last but not the least. 8 girls are standing in the queue. There are 8 girls, right? Pooja, Kirti, Anya, Priya, Kaulin, Sonia, Mansi and Kanak. These are the 8 girls. For what? Science Museum ticket counter. Science Museum मध्ये जायचं यांना. ticket counter ला उभे आहेत 8 girls. How many girls will be? What is the question? Here is question. How many girls will be behind Sonia? सोनियाच्या मागे किती मुली असतील? ही सोनिया here is standing. या सोनियाच्या मागे किती मुली असतील? If 2 more girls are added in the queue after Pooja, there are 2 girls added. 1 and 2. These 2 girls add केल्या तर सोनियाच्या मागे किती मुली होतील असं विचारले. Here are 1 2 3 4 5 and 6 7. This 6 this 7. That is सोनियाच्या मागे किती गर्ल्स होतील मग 7 girls. Answer is A. Here we will stop. आपण इथे थांबूया आणि भेटूया नेक्स्ट पार्ट मध्ये. याच चॅप्टरच्या नेक्स्ट पार्ट मध्ये. See you later. Bye.